प्रचार गीतामधील जय भवानी आणि हिंदू शब्दावरील आक्षेपासंदर्भात फेरविचार करण्याची शिवसेना ठाकरे गटाची याचिका निवडणूक आयोगाने फेटाळून लावली। आयोगाने यापूर्वी घेतलेला निर्णय नियमानुसार असून आपण आक्षेपार्ह शब्द वगळण्यासंदर्भात विचार करावा अशी सूचना आयोगाने ठाकरे यांना केलेली आहे। यावर आता ठाकरे गटाच्या भूमिकेकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। पाहूयात। शिवसेना ठाकरे गटाचं नवचिन्ह मशालच्या प्रचार गीतामध्ये असलेले हिंदू आणि भवानी हे दोन शब्द काढून टाकण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत। यावर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जोरदार आक्षेप घेतलाय। हे शब्द हटवणार नाही असा आक्रमक पवित्रा उद्धव ठाकरे यांनी घेतलाय। तसंच या दोन्ही शब्दांबाबत फेरविचार करण्याची विनंती आयोगाला करण्यात आली होती। मात्र राज्यस्तरीय माध्यम प्रमाणीकरण समितीने हा अर्ज शुक्रवारी फेटाळून लावला। नियमानुसार मंदिर, चर्च, गुरुद्वारा, मशीद किंवा कोणत्याही धार्मिक प्रार्थनास्थळाचा तसंच धार्मिक वाक्य, चिन्ह, घोषवाक्य यांचा भित्तिपत्र, व्हिडिओग्राफिक, गाण्यामध्ये वापर करण्यास मनाई आहे। ठाकरे गटाप्रमाणेच अन्य 39 प्रकरणांमध्ये आयोगाने आक्षेप घेतलेले आहेत। त्यापैकी 15 प्रकरणी संबंधित राजकीय पक्षांनी सुधारणा केल्या असून त्यांच्या प्रसिद्धी साहित्याला मान्यता देण्यात आलेली आहे। ठाकरे गटाला अंधेरी पोटनिवडणुकीच्या वेळी मशाल चिन्ह मिळालं। या चिन्हावर आधारित प्रचार गीत शिवसेनेनं प्रसिद्ध केलं। त्यात हिंदू हा तुझा धर्म, जाणून घे हेच मर्म अशी ओळ आहे। निवडणूक आयोगाने हिंदू शब्द काढण्यास सांगितलाय। याच गीतामध्ये जय भवानी, जय शिवाजी या जयघोषातील भवानी शब्दावर देखील निवडणूक आयोगाचा आक्षेप आहे। त्यावर ठाकरे यांनी रविवारी पत्रकार परिषद घेत जोरदार तोफ डागलेली आहे। भवानी माता महाराष्ट्राची कुलदेवता आहे, तिचा अपमान सहन केला जाणार नाही असा शब्द आम्ही ठेवणार आणि बोलणार। आयोग उद्या शिवाजी शब्दावर देखील आक्षेप घेईल। ही हुकुमशाही स्वीकारणार नाही अशी आक्रमक भूमिका उद्धव ठाकरेंनी घेतली आहे। निवडणूक आयोगाने ही याचिका फेटाळली हे दुर्दैवी आहे असं म्हणत खासदार विनायक राऊतांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावर टीका केली आहे। आमच्या हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे आणि आमच्या कुलदेवतेचं नाव घ्यायला आम्हाला बंदी घालतात, हे केवळ आणि केवळ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची असलेली लोकप्रियता ही त्यांच्या पोटात खूप असते, म्हणून हे त्यांचं चाललेलं आकांड। मात्र आयोगाच्या नोटिशीमुळे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेण्यास ठाकरे यांना आयती संधी मिळाली आहे। आता यावर ठाकरे गटाची भूमिका काय असेल आणि त्याच्या आगामी काळात काय परिणाम होतात हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।